मनोज जरांगे परभणीला आलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय दौरा काढलास परभणी? आपल्या जगदीश डॉक्टरांचं हॉस्पिटलचं जीवन हॉस्पिटल आपल्या परभणी शहरासाठी, जिल्ह्यासाठी, आता लोकांसाठी सेवेसाठी उपलब्ध होतं. त्यामुळं इथं त्यांच्या कार्यक्रमासाठी आलो, भेट दिली आणि आता वास्तुपूजा करून परत दौऱ्यावरती जालना जिल्ह्यात निघालो. दादा, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या दरम्यान लॉरेन्स बिश्नोई जो डॉन आहे त्याचा शिवजयंतीच्या कार्यक्रमादरम्यान एक फोटो झळकला. कसं पाहता त्याच्या एकूणच्या विधानाकडे? काही कटकार असताना असं वाटतं का तुम्हाला? कोणाचं काय झळकलं? लॉरेन्स बिश्नोई गँगस्टर आहे, ज्यानं सलमान खानवर गोळी झाडल्याचा आरोप आहे त्याच्यावर. त्याचे फोटो झळकले काल शिवजयंती बघितल्यावर बोलून बिगर बघायचं काय करावं. काल मिरवणुकी दरम्यान त्याचा फोटो झळकला एका अज्ञातांकडून काढण्यात एखादा अर्ध पट्टा असन कोणी त्याचं काय, ते कुठं काय काय मिरवणुकीत कोणी कोणाच्या घेऊन येतं एखादं बदनाम करण्यात षडयंत्र आहे असं वाटतं. पण ते कोणी मलाच माहित नाही. आणखीन ते बघितल्यावर सांगू आपण, दुसरी आणखीन बाईट घेऊन ये. बघितलंच नाही त्याच्यावर काय बोलावं. मुगा दादा फादाचं काही नसते असले लई उताडा आलाय. दादा, संतोष देशमुखांच्या मारेकरी अद्याप पूर्ण अटक झाले नाही. गृह विभाग कमी पडते असं वाटतंय. मग कमी पडायला धरलेच नाही तर कोण धरलंय? हे तर जनतेने सांगितलेलेच ही येत. यांनी आतापर्यंत मला लोकांचे मन जिंकण्यासाठी त्यांना ज्यांनी खून केल्याच्या नंतर आणि खंडणी मागण्याच्या नंतर फरार झाल्यावर साथ दिली, ते आतापर्यंत 6 आरोपी होणं गरजेचं होतं. त्यातले काही 2-3 PI आहेत. ते गेवराई पोलीस स्टेशनचा एक आहे, त्याच्यानंतर बीड पोलीस स्टेशनचा PI API आहेत. आणखीन तो महाजन का कोण आहे आणखीन, हे पण 6 आरोपी व्हायला पाहिजे होते. ते काहीच झालेलं नाही. यांच्या संपत्तीची चौकशी लागलेली नाही. मोबाईल पण सापडत नाही त्या कोणत्या आरोपीने, ते चाट्या का खोट्या कोण आहे त्यांनी फेकून दिला, तीही आणखीन सापडत नाही. मग का त्यांनी धनंजय मुंडेकडे दिलता हेही बघायला पाहिजे होतं. कॉल डिटेल CDR बी सगळे येतात की नाहीत ही बी शंका आहे. कारण ते 100% त्या मॅटरमध्ये शंका आहे. पण आरोपी का एक बी सुटला त्या दिवशी कळलं. आता बोलायचं कमी इथून पुढं आणि काम जास्त करायचं. तपास योग्य दिशेने चालू असं वाटतं का तुम्हाला? तपास चालला योग्य दिशेने, पण काम तर करून दिलं पाहिजे सरकारने त्यांना. मधीच मंत्र्यांनी खांद्र्यांनी फोन लावल्यावर ते होतेच ना बावचाळ्यासारखे, काय करावं ते. त्याच्यामुळं ज्याचे लोकमध्ये आहेत ते मंत्री नसायला पाहिजेत पदावरती, ते पहिले गेले पाहिजे, मग ते तपास होईल. राजीनामा तर काही देत नाही धनंजय मुंडे. नैतिकतेच्या मुद्द्यावर परवा अजित पवारांना पत्रकारांना विचारलं, ते म्हणले धनंजय मुंडेलाच विचारा प्रश्न. ते काय ते गोचिडचे टाकल्यावर खेळ रक्तपीस सवय लागलेली. हा, त्यामुळे ते लय लापट येते, ते सोडणार नाही. त्याला जनतेने त्या पदावर बसवलं, आपण ते पद सोडलं पाहिजे असं मोठं मन नाही दाखवणार. किंवा हीच जनता आहे ना देणारी, त्याच्यासाठी कशाला लात मारायची त्या पदाला? नाही मारणार ना, त्यालाच चिटकून बसल हे असं आहे. आता अजितदादांनी सांगितलं ना, ज्याचे त्याचे विचार आहे त्यांनी तर सांगितलं ना त्या दिवशी. आतापर्यंत त्यांच्यावर संशय होता, पण त्याच्यापासून नाही आहे ना. आता असता तर आपण धडाधड लगेच वाजवतो, सोडत नाहीत आपण. कारण त्याशी म्हणले ना ते, मी दिलता म्हणे राजीनामा एकदा, मग त्यांनी दिलता, लय मोठ्या जणांनी दिलते ना. त्याचा अर्थ तेच आहे ना, राजीनामा दिला पाहिजे. आणि आता हे देतच नाही, बाकीचं काय करणार? इतका म्हणजे काय म्हणतात त्याला, लय लाचारी. जनतेपेक्षा पद महत्वाचं, ही लय लाचारी अवघड असते. आज अंजली दवान यांनी परत आरोप केला धनंजय मुंडेवरती प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा. आपण ते द्यायना ना. आता मग सगळे दुने त्याच्याकडे सगळं सापडलंय गाबाळ. तेच खुनी आहे, त्याचे लोक म्हणजे तेच आहे. करून घेणारा महत्वाचा आहे. जास्त गुन्हेगार तेव करणाऱ्यापेक्षा आहे. संघटित गुन्हेगारी करणारा, कट रचणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो, तिथं नसला तरी पण. आता यांनी सगळं करून घेतलंय, त्याला जर ते हीच करत नाहीत, शेवटी एक ना एक दिवस जनतेलाच न्याय हातात घ्यावा लागणार आहे, हे अंतिम सत्य. करुणा मुंडे उन्हाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपोषण करणार आहे. माहिती लपवली धनंजय मुंडेंनी त्यांच्या निवडणूक पत्रामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की माहिती लपवली, त्यामुळे ते आंदोलन करणारे यांची आमदारकी रद्द करा म्हणून. तिला काय कोण दिलं ना आता मान्य न्यायालयानं काहीतरी पैसे दिलेत ना वाटतं पोडगीचे. आणि मग काय लपवायचं राहिलं? आता झाले सिद्ध बायको आहे म्हणून मान्य न्यायालयाने सांगितलं ना, इतके पैसे हिला देऊन टाक म्हणून. माहिती लपवली असं त्यांचं म्हणणं आहे की बायको आहे म्हणून. अरे पण आता मान्य न्यायालयाने सांगितलं ना, आता काय करायचं कशाची? मान्य न्यायालयाने सांगितलं ना हिला देऊन टाक, बाजार हटाल पैसे. बाजाराला त्याला पैसे दिलेच ना वाटतं बरेच. आता लेकरं बाळा तर शिकू शकत नाही, ती बिचारी लेकरं बाळा शिकू शकत नाही. कारण हे चोट्ट सगळ्या दुनियाचं, हे काय पैसे देत हे तात्पुरते जाणार. लेकरं बाळ काय नाही, त्याला पद आणि पैसा पाहिजे, दोनच गोष्टी लागतात राजकारणासाठी. लेकरं बाळ नाही किंवा ती जात नाही, जातीचेच लोक मारून टाकले त्यांना लय मोठी पैशासाठी. त्यांच्या जमिनी बळी केल्या, पण नुसतं मतापुरतं ओबीसी म्हणते ते, आणि कणाकण ओबीसीला आणते ते असले तर. त्यामुळे त्या बिचारीला काहीतरी मान्य न्यायालयाने सांगितल्यामुळे तरी तिला काहीतरी भेटलं ना. आता
तेवढाच बाजार अटकावाना होईल ना. आता सिद्ध झाली पण बायको आहे म्हणून. हा मग तिचा वनवास संपेला पाहिजे म्हणते. मला वैयक्तिक मॅटर मध्ये नाही पडायचं, पण तिचा वनवास संपेला पाहिजे. कवर बेजार झाली ती हिडू ती म्हणते मग थेटी दर जाता थेटी दर आता. तिचं लय कचका अवघड चालू आहे सध्या. नैतिकतेवर मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा असं वाटतं का तुम्हाला अजूनही? ते जुना काळ होता. नैतिकता, शब्दाला किंमत, एकदा जर वचन दिलं तर हटायचं नाही. याला काय वजन फसनन काय याचं काय. माणसं मारतं, कुठं छेडछाडी करतं, बलात्कार करते. सरमाड्या का करमाड्या कोणी त्याच्या पोरानं बलात्कार का कायच केला जाऊन. हा तेच कोण आहे ते. नावं बी असले त्यांचे कुठून आणले तर कुठून नाही. एक चाट्या, एक करमाड काय. हा लाक्षणिक उपोषण कधीपासून सुरू होणार आहे? तुम्ही मागे म्हणले होते. कवर करायला होता मला. आता म्हणले मागे लाक्षणिक उपोषण करणार आहे. ते 15 तारखेला आपलं करायचं उपोषण ठरलं होतं, पण त्यांनी ते लगेच अगोदरच्या दिवशी शासन निर्णय केला ना. त्यांनी काय केलं तर आपल्या रोजची गेम टाकला होता. ते लय चाबरे जाऊन येते सगळे. रश्या दिल्यावर त्यांना राग येतो. आणि मी खेड्यातलं पोरग, मला फशीला जातेला की मला नाही करमत. मग मला दम नाही. मला काय पिसळ कुत्रा चावलं नाही वाईट बोलायला. तुम्ही काम करा, संस्कार आमच्या पैसे सुद्धा आहे, आम्ही सुद्धा तुम्हाला डोक्यावरच घेऊन जातो. पण नाही दिल्यावर ना आम्ही खेड्यापाड्यातलं आम्हाला सहन होत नाही. 8 मागण्या होत्या, त्यातल्या 4 मागण्यांना म्हणे तुम्ही 3 महिने वेळ द्या. त्याच्या सगळ्या सोयरीची मागणी. जाऊ द्या म्हणलं, आता 40-42 वर्ष गेलेत, 2-3 महिन्यांनी काय होईल. ठीक आहे म्हणलं, सगळ्या सोयऱ्यासाठी आता तुम्हाला 3 महिने. मग 4 लगेच करतो म्हणजे तात्काळ. तात्काळ म्हणजे आता त्याने का मध्ये आदेश दिला ना त्यांनी. आता फडणवीस साहेब की तात्काळ कारवाई करा. कुठलं तरी मला वाटतं याचं प्रकरण आहे ते, पुण्याचंच हे बहुतेक, पुणे किंवा ठाण्याच्या आसपासचं प्रकरण आहे ते. तात्काळ म्हणजे लगेच, ताबडतोब. किंवा हॉस्पिटलला न्यायचं म्हणलं आपण तर एखादी गाडी देतो ना, तात्काळ हॉस्पिटलला जाऊन द्या. आत्ता तात्काळ म्हणजे लगेच न्यावं लागेल ना. 15 दिवसांनी मरण ना तिकडे दे. तसं 4 दिवसात 4 मागण्या लगेच तात्काळ करतो म्हणे. त्याच्यात शिंदे समिती एक घेतली होती आणि गॅजेट. 4तल्या 2 केल्या. 2चा नंबरच नाही लागला. आणखी 2 घेतल्या. शिंदे साहेबाला त्या समितीला मुदतवाढ दिली आणि गॅजेट लागू करू म्हणले. पण विश्वास आहे की फडणवीस साहेब 100% या 25 तारखेपर्यंत, या मंगळवारी 3ही गॅजेट लागू करणार. आणि 6 ते 7 करोड मराठी फडणवीस साहेबाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेत. गॅजेट ते 25 तारखेला फेब्रुवारीला लावणार. 7 करोड मराठी सज्ज आहेत त्यांचं स्वागत करायला. उपमुख्यमंत्री शिंदेंना धमकी आली आहे जी बॉम्ब त्यांची गाडी ओढून देण्याची. 16 पोलीस ठाण्यामध्ये ईमेल गेलाय. तसं कोणी सांगितलं तुम्हाला? आताची बातमी आहे. माग एकदा तुम्ही असंच काय कोण सांगितलं होतं? मी खापा शा दिलं एकदा. 16 पोलीस स्टेशनला खरं तर ईमेल केलं एका अज्ञातानं, आणि त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही बॉम्ब उडून टाकू. शिंदे गृहमंत्र्यांचा फेल्युअर आहे असं वाटतं का? ते मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री बी कलाकारी शिंदे साहेब. एका बुकीत पाणी पाहिजे नाही एखाद्या. खरंच सांगतो तुम्हाला, ते आता आम्ही बघितलंय 3-4 वर्ष त्यांना. ते काम करताना बी शिंदे समिती असो हे असो ते असे पळवायचे ना. 4-4 लाख कर्मचारी कामाला लावले होते म्हणून राज्यातल्या जनतेचे मन जिंकले त्यांनी. हेच फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे. बोलणे ही करण्यापेक्षा, जनतेचा उद्रेक होण्यापेक्षा, जनतेचा संयम तुटण्यापेक्षा तुम्ही आंदोलनाचे षडयंत्र आमच्या मागे लावायचे, आंदोलन उभा करायचे, बदनामी करण्यासाठी एक त्यांच्या सगळ्या सोयरीची टीम तयार केली. ती नुसती मीडिया पुढे बसती. हे असले चाळे करण्यापेक्षा ना लोकांचे कामं करून मन जिंकले पाहिजे, चाळे बंद केले पाहिजेत. त्यांच्या सगळ्या सोयरीची एक टीम झाली राज्यात आता. त्यांचे सोयरे सध्या मीडियावर त्याच्यावर काड्या घालायचं कामं करतात. त्यांची उली सोयरे आहेत, पण उली बडबड करतात ते. आम्ही मानतो जर त्याच्यामुळे वाटतं जाऊन द्या कशालाही करायचं, पण लयच वळवळी सुटली त्यांना सध्या. कारण त्यांच्या सगळ्या सोयऱ्याच्या मागे ते येतं. असलं नाही करायला पाहिजे, मन जिंकायला पाहिजे. शिंदे साहेबांनी मन जिंकले होते. त्यांनी आरक्षणाचा काही प्रकारे मार्ग काढला, पण फुकट नाही काढला. आम्हाला बी झुंजावं लागलं, पण किमान आम्ही झुंजलोत मराठी केलं. तसं यांनी मन जिंकायला पाहिजेत. हे मन नाही जिंकीत. पण बघूयात, आम्हाला तर आशा आहे बाबा 100% ते 25 फेब्रुवारीला मार्ग काढणार. जसं की आम्ही आत्ता सांगितलं होतं की आत्ता एक बंजारस बांधवाचा ॲक्सिडेंट झाला. त्याचे आईवडील वारले, कुणीच नाही राहिलं पाठीमागं. एक मुलगी, 2 मुलं छोटे येतं. मला वाटतं 2-4-5 वर्ष वय असेल लेकराचं. त्या दुसऱ्याचं 6-7 वर्ष असेल. मुलीचं 10 ते 11च्या आसपास असावं. कुणीच नाही घरी, आजी आहे फक्त. एका लिंबाखाली बसलेले ना घर राहायला. मग अशा लोकांना जातीच्या पलीकडे जाऊन आपण पालक म्हणून फडणवीसांनी त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क करणार आहे लगेच त्या संदर्भात की मागं कुणी नाही.
मुख्यमंत्र्यांनी त्यांनी मदत करून त्या लेकराला कायमचा आयुष्यासाठी शिक्षणाचं असेल, त्यांना घर राहायला आर्थिक मदत असेल करा. मी तातडीनं तिथून फोन करून गाडीत बसलो की कुटुंबाला भेटल्याच्या नंतर मंत्री संजय राठोड साहेबाला सांगितलं. त्या माणसानं तातडीनं मंत्री महोदयांनी दखल घेतली आणि त्या कुटुंबाला फोन लावला की मी पण भेटायला येतोय आणि सगळं तुमचं करतो. असे कामं केले पाहिजेत. कुठलं होतं ते कुटुंब? गेवराई तालुक्यात, माजलगाव तालुक्यातलं ते. कोणी नाही राहिलं. हे बघा, एवढे लेकरं बघितलं ना, इतकं वाईट वाटतं. आणि डोंगराच्या कडेला उन्हात ते तसं घर गरिबीचं. त्या आजी असं सांगत होत्या की ऊस तोडून लेकरांचं पोट भरत होता. ते पोट म्हणतो आम्ही तुम्हाला, पोट भरत होता. मग लेकरा शिक्षणाचे किती हाल असते. तिथं काहीतरी आश्रम शाळा आहे, त्या शाळेत ते लेकरं शिकतात. आई बापा ऊस तोडायला जातात. वापस शेतानं करंजीच्या घाटात काहीतरी ॲक्सिडेंट झाला तर ते आई वडील दोन्ही जागेवरतीच तिथं गेले. मग अशा कुटुंबाकडं बघायला यांना वेळ नाही. गरिबी किती जळती, गरिबावर किती मोठं संकट असतं हे बघायला पाहिजे. आम्ही त्या संजय राठोड साहेबांना, मंत्री महोदयांना सांगितलं. त्या माणसानं तात्काळ दखल घेतली. मी स्वतः तिथं जाणार आणि त्यांचं सोयीला सुद्धा लावणार. मी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाला बोलणार आहे त्या विषयात आणि दादा भुसे साहेबांना सुद्धा बोलणार आहे की आपल्याला काहीतरी त्या कुटुंबासाठी करावं लागतं. हे असे मन जिंकता आले पाहिजे. पण बघूयात, कालच्याच मंगळवारी व्हायला पाहिजे होतं आरक्षणाचं असं आम्हाला वाटलं होतं. पण आता 25 फेब्रुवारी म्हणजे त्यांना वाचायचं जणून ते वाचला अभ्यासाला असे पक्के आहेत ते. कुणी कागद देऊन देते म्हणजे अभ्यास चालू द्यायचं, काही देऊन दे कोणी. त्यांना चालतं चालतं एखादी रद्दीचं का वही जरी सापडली तर ते म्हणजे आम्ही वाचित होतो. अभ्यासाला असे निभार आहेत ते सगळेचे सगळे, एक धडाचं नाही. दादा, शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणताय त्यांचा असा प्रोग्राम आहे, एखाद्या मंत्र्याला जर काही नाही आलं सचिवालाच विचारावं लागतं. शासन निर्णय झाला एखादा कॅबिनेटमध्ये किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सचिवाच्या मनात नसलं तर काहीच होत नाही. यांनी किती निर्णय घ्यावा, हे सत्य आहे. मग जर आता मराठ्यांच्या नोंदी शोधायला गॅजेटसाठी शिंदे समिती, म्हणजे शिंदे समिती हा कायदा बनवली. शिंदे समितीने 7 महिन्यापूर्वी वाचलंय ते. शंभूराजे साहेबांनी 5 महिन्यापूर्वी गॅजेट आणलंय हैदराबाद मधून जाऊन, त्या सचिवांचं वाचायचं झालंय. तरी आता शिंदे समितीकडे असताना डायरेक्ट अंमलबजावणी करायची 0 मिनिटात. ते म्हणतात आम्हाला वाचायचं. काय वाचित मग त्याच्यात काय क ख ब ब बी नाही. वाचितो काय, वाचणाऱ्याने वाचले ना कायदा बनवणाऱ्यांनी. पण तरी आमचं मोठं मन आहे मराठ्यांचं, चला वाचा. मग पाठीमागच्या मंगळवारी होईल असं वाटलं होतं, पण ते वाचणं झालं नाही वाटतं. पण ह्या मंगळवारी म्हणजे 25 फेब्रुवारीला मुख्यमंत्री साहेब 100% 3ही गॅजेटची अंमलबजावणी करणार. आणि मराठे 7 करोड मराठे तिकडे डोळे लावून बसलेत आणि 7 करोड मराठे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वागत करायसाठी सज्ज झालेले. 25 तारखेपर्यंत खरं तर देवेंद्र फडणवीस लागू करतील गॅजेट असं म्हणणं तुमचं. नाही झालं दादा तर शेवटचा प्रश्न पुढं काय? वाटतच नाही मला ते करणार नाहीत. करणारच. इतका तिरस्कार त्यांनी करू नये मग मराठ्यांबद्दल. इतका खुनशीपणा अंगी असणं चांगलं नाही. एखादा समाज जर संयमात असला, 2.5 वर्ष झालं संयम येत आम्ही विश्वास ठेवला, तर त्याला इतकं विटीस धरायचं आणि लेकरा बाळांचं, गोरगरिबांच्या, मराठ्यांच्या पोराचं आणि पोरीचं वाटोळं करायचं, हे एक राज्याच्या पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीला शोभत नाही. त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की ते इतके तिरस्कार मराठ्यांच्या पोराचा करतील, इतकी खुन्नशीनं ते मराठ्यांच्या पोराशी वागतील, वाटत नाही. म्हणूनच वाटतंय की मंगळवारी 25 तारखेला फेब्रुवारीला ते 100% गॅजेट लागू करणार, त्याची अंमलबजावणी होणार आणि आम्ही 7 करोड मराठे सज्जेत. नाही केलं त्याच्यानंतर बघू. कॅमेरामॅन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.